Keshav calling. नितीन जाधव साहेब बोलताय का? हा बोला सर. साहेब नमस्कार. 14 जानेवारीला कार्यक्रम आहे तारसा. तारसा. हे मौद्याजो गाव आहे. तारसा. मौद्याजो गाव आहे. तुम्ही इतकंही कारमध्ये बसून यायचं की नाही? त्यामुळे तुम्हाला रस्त्यावर लक्षात ठेवायचं काही काम नाही. नाही ठीक आहे. तर तुमच्याकडे गाडी येईल 13 तारखेला सकाळी. त्या गाडीमध्ये बसायचं. तिथनं इंस्टाग्राम स्टार केशव कॉलिंग आहे, ढवळापूरला राहतात, काटोल जवळ. त्यांना 13 तारखेला घ्यायचं. 14 तारखेला सकाळी तुम्ही पोहोचता 11-11:30 पर्यंत. आणि संध्याकाळी प्रोग्राम 9:30-10 ला सुरू होतो आमच्याकडे. बरोबर चालेल सर. तर प्रोग्राम तुमच्यापासून सुरू करू. तुमचे 2 गाणे घेऊन घेऊ. त्यानंतर मग मिमिक्रीचा कार्यक्रम राहील. केशव कॉलिंग स्टेज आर्टिस्ट आहे ना ते. आणि मग बैलगाडा फिल्म त्यांची 2 गाणे होतील. बरोबर. मग ते जुईचे 2 गाणे झाले की मग टेम्पो आपण बनवू. तुमचे 2, त्यांचे 2, त्यांचे 2. तुमच्याकडे कलेक्शन किती गाण्याचं आहे? गाणे तर सर्वच म्हणतो सर आपण. स्पेशली भीमराव म्हणजे बाबासाहेबांचे कोणते गाणे आहे? बाबासाहेबांचं आता हे जीवाचं दान दिलंय भीमाने, ते एक गाणं आहे. हो भीमाला दिलेलं दान. जीवाचं दान दिलंय भीमाने. हो माहिती ते एक गाणं. ते एक झालं ना आपलं. तुला देव म्हणावं की भीमराव म्हणावं? तुला देव म्हणावं की भीमराव म्हणावं. बरोबर आहे. तिसरं समजा आपण हे घेऊ मग आपलं चांदण्याची छाया. कसं आहे ते गाणं? चांदण्याची छाया आपल्या याचं वामनदादा कर्डक. तू जास्त डॉक्टर काय नको फक्त आंबेडकर साहेबाबद्दल बोला ना आता. हा ना मग वामनदादा कर्डकच गाणं आहे ते. ना आंबेडकर साहेबाबद्दल सांगा ना कुठले गाणे आहे ते? 2 झाले पुन्हा. चांदण्याची छाया. बरोबर ठीक आहे. हे झाले 3 गाणे झाले तुमचे. आता 3 गाणे माझे लिहा. बरोबर. ना भाला ना बिचवा ना चाकू ना बरसी पाहिजे, तुझ्या रक्तामधला भीमराव पाहिजे. एंट्री सॉंग आहे तुमचा. बरोबर. तुझ्या रक्तामधला भीमराव पाहिजे. हो. त्याच्या पहिले का त्याच्या वर्डिंग, त्या पहिलेचं वर्डिंग काय? ना भाला ना बरसी ना गाव पाहिजे. बस तुझ्या रक्तामधला भीमराव पाहिजे. तुझ्या रक्तामधला भीमराव पाहिजे. खूपच सुंदर. दादा खूप सुंदर. हे झालं तुमचं पहिलं गाणं. पूर्ण ऑडियन्स वर उठून जाईल. मधात मग तुमचे 2 गाणे टाका, 2 गाणे वगैरे टाका. आणि मग 5वं गाणं ते घ्याल. कोणता? फोटो गांधीचा. हॅलो. कोणतं गाणं आहे ते? कायदा भीमाचा फोटो गांधीचा शोभतो का नोटावर. समजलं ना? किती शोभला असता भीमा नोटावर. व्हेरी गुड. हे तुमचं 5वं गाणं. ठीक आहे. बाबासाहेबांचंच गाणं आहे ना काय मला? नाही बाबासाहेबांचे गाणे आपण मधामधात याच्यासाठी ठेवू. जेव्हा आपल्याला हे जे गाणे आहे ना, ह्या प्रोग्रामची पंच लाईन आहे. जेव्हा प्रोग्राम तुम्हाला डल वाटला तेव्हा बनायची आहे. तुम्ही साध्या हिंदी गाण्यामध्ये किती कोणाचं कलेक्शन तुमच्याकडे? कोणत्या सिंगरच्या आवाजामध्ये गाणं गाणता तुम्ही? सर उदित नारायण सोनू निगम. व्हेरी गुड. म्हणजे दोन्ही स्टार एकदम गरम वाले. उदित नारायण सोनू निगम. व्हेरी गुड. तर हे जे पहिलं गाणं जे तुमचे 3 गाणे रटलेले आहे, हा जो गाणं तुम्हाला दिलाय भाला, याचं एकदा वर्डिंग म्हणा बरं. ना भाला ना बर्फी ना खाव पाहिजे, आणि तुझ्या रक्तामधला भीमराव पाहिजे. तुझ्या रक्तामधला भीमराव पाहिजे. व्हेरी गुड. नितीन दादा, हे जे गाणं आहे ना, ह्या गाण्याचं सेन्स कसं आपल्याला आपला हक्क पाहिजे. गाणं म्हणताना तुमची जी ॲबिलिटी पाहिजे ना, त्याची खवणारी पाहिजे. तुम्ही तसे करून राहिले जसे काय तुम्ही हे मागून राहिले. ना भाला ना बिचवा ना चाकू ना बर्फी पाहिजे, तुझ्या रक्तामधला भीमराव पाहिजे. लोकांच्या अंगात रक्त खवायला पाहिजे ना. आणि तुझा ड्रेस कोणता राहील? ड्रेस कोणता राहील? ड्रेस आपलं काय व्हाईट शर्ट ब्लॅक पॅन्ट. ब्लॅक पॅन्ट घ्या, पण ब्लॅक पॅन्ट मध्ये जीन्स पाहिजे. नसेल तर घेऊन घ्या ब्लॅक जीन्स. आणि व्हाईट शर्ट नको आपल्याला, व्हाईट टी शर्ट पाहिजे पूर्ण गळ्यापर्यंत क्लोज. ठीक आहे. आणि वरतून ब्लेझर. ठीक आहे. कळलं का तुम्हाला? ब्लॅक पॅन्ट, व्हाईट वाला तुम्हाला गळ्यापर्यंत टी शर्ट आणि वरतून ब्लेझर. कारण थंडी सुरू आहे की नाही, त्यामुळे हा कास्टूम शोभतो तुम्हाला. कळलं? चला घ्या बरं गाण्यामध्ये थोडं फोर्स घ्या बरं. कोणतं सर? ना भाला ना बिछवावाला. ना भाला ना बर्फी ना घाव पाहिजे, तुझ्या रक्तामधला भीमराव पाहिजे. बैल आकडून राहिला का पगल्यावर बोलून राहिला? हॅलो. रक्त कवळायचं सर. मग आता बैल आकडून राहिला का? ह्या हूं पिपा कुका करून राहिला तर बैल आकडला का? तू गाण्याच्या वर्डिंग कडे ह्या हूं पिपा मी म्हणतो ना. ट्रॅकवर गाणं आहे ना. तू संगीत काय देऊन राहिला? संगीत आपलं ते चाललं म्हणून म्हणलं. संगीत ते म्हणतील मला आपण हे करू. ते म्हणतील म्हणजे तू आपलं काम कर, तू गाणं म्हण ना. संगीत काय देऊन राहिला? संगीताचे काम आहे का तुझ्याला? हॅलो. संगीत ते लोक तू वर्डिंग मध्ये दे ना. तू फक्त आपली वर्डिंग बोल. वर्डिंग पॉवरफुल. बरोबर. स्टार्ट कर. ना भाला ना बर्फी ना भाव पाहिजे. खाची बर्फी का? ते बर्फी आहे. ते चाकू भाल्याचा एक प्रकार आहे बर्फी, ज्यानं बकऱ्याचे मटण कापे. तू बर्फी असा म्हणून राहिला खायचे होते. तू वर्डिंग मध्ये साऊंड आणि आपली हेच ऍक्टिव्हिटी प्लस करा. त्यामध्ये तुमच्या आवाजामध्ये दम पाहिजे. दम मध्ये इन्स्ट्रुमेंट दिसले पाहिजे ना. भाला, बिचवा, चाकू, बर्फी दिसली पाहिजे ना. तुम्ही असं करा गुलाबजामुन, समोसा, हलवा, जिलेबी असे बोलून राहिले. ते महाराज साहित्य का खास साहित्य माहिती? हे काय खास टेम्पो आपण वेळ तुम्हाला यासाठी घेताय. मी ट्रॅकवर वेळ राहत आणि मेन अट्रॅक्शन तुम्ही राहाल. कारण
इंस्टाग्रामवर तुमच्या एवढे फॉलोअर कोणाचीच नाही, ना जुई शेरकरचे आहे ना तर केशव कॉलिंगचे आहे. त्या बॅनरवर इकडे तिकडे सगळे फोटो तुमचेच लागेल. तो पहिला स्टॉक असा पाहिजे तर तिथं लोकांना दंड लोकांना वाटलं पाहिजे की प्रोग्राम सुरू झाला. कारण साऊंड सिस्टम हॅलो एक गाणं रेकॉर्डिंग करून पाठवतो तुम्हाला. का कार्य करून पाहिजे रेकॉर्डिंग? मला तसं चालत नाही, मला लाईव्ह पाहिजे. कारण सगळं आणि जेबीएलचं साऊंड सिस्टम आहे, साऊंड सिस्टम जेबीएलचं आहे, कॉर्डलेस माईक आहे. तुम्ही माईक हातात पकडा तो माईक 27,000चा माईक आहे. हो म्हणजे तेवढा माईक सिस्टम तुम्ही म्हणाल तर सगळं साऊंड सिस्टम वगैरे लागलाय. तुम्ही मदत कार्य म्हणते पापा पुपू तुम्ही काय करून राहिले भाई अकलल्यावानी. हॅलो एकदा एकाच फ्लो मध्ये घ्या बरं. अरे भाऊ नितीन भाऊ तडाबली पोहून राहिला का तू? लहरून म्हणून राहिला ना भाला ना चाकू ना बरसी. हे काय हे ज्या लोटा करते तलावाच्या करू राहिला तू. हे वर्डिंग कशी आहे? ना भाला ना बिच्चुआ ना चाकू. तू काय डोंगा चालवून राहिला का? मग आपल्याला आता हे गाणं पाठ करणं पडेल सर. आता डायरेक्ट थोडी म्हणता येणार नाही म्हणता तर चुपचाप बस मला विचार येत काय रे. 4 वेळा करू राहिला पुन्हा. माझ्या डोकं खराब करू राहिला, माझं जीवन गेलं संगीत ह्या क्षेत्रामध्ये माझं आयुष्य गेलं भाऊ. संगीत क्षेत्रामध्ये तू भाला असा करू राहिला, भाला नाही करू राहिला तू. तळ्याच्या पायाच्या हे नाही का आपल्या हे वेव्ह इंग्लिश मध्ये वेव्ह म्हणतात त्याला. लाटा हॅलो तुम्ही सांगा सर. मग मी काय सांगू? सिंगर तुम्ही, इंस्टाग्राम मध्ये एवढे स्टार तुम्ही, फॉलोअर्स तुमचे. माझं आहे का काही? माझं तर 13 फॉलोअर्स आहे. अरे गाणं कसं आहे ते तर सांगा. मग गाणं म्हणजे कसं तुम्हाला समजायला पाहिजे, अक्कल पाहिजे की जे वर्डिंग आहे ना भाला ना बिचवा ना चाकू ना बर्फी पाहिजे. त्याच्यामध्ये प्रत्येक फ्लो मध्ये थोडा सेन्स घेऊन त्या वर्डिंगला जर पंच घ्या ना पंच. तू कुठे चालला, तू मध्ये फोर्स आहे, कुठे मध्ये फोर्स आहे, चालल्याच फोर्स आहे. लवकर घरी ये, लवकर मध्ये फोर्स आहे, पॉज पण आहे. घरी मध्ये फोर्स आहे, पॉज पण आहे. ये मध्ये पण पॉज आहे, फ्लो पण आहे. समजलं का? तर मुर्ग्यासारखी कामं करू नका नितीन भाऊ. तू एकदा पण बरं ना गुलाबजामुन ना समोसे ना आलू बोंडे पाहिजे. तुझ्या रक्तामध्ये मला भजे पाहिजे. पगल्यावारी करून राहिला तर हॅलो अरे सर ते आपल्याला ते गाणं पहिले ते करणं पडेल ना पाठ. अरे वर्डिंग चाकू भाला बिछवा केव्हा काढतो आपण? कोणाच्या लग्नात बर्थडे काढतो का? की राग आल्यावर काढतो? राग आल्यावर. मग राग येऊ दे तुला. तू तर भजे ना समोसे ना आलू बोंडे असं करून राहिला. तू एक काम कर नितीन भाऊ, हे गाणं एकदा ऐकून घे आणि वर्डिंग नुसार मग सेट कर त्याला. मी तुला 10 मिनिटं सर मी कसं ते गाणं ऐकेल नाही म्हणून मग कसं आहे फक्त मी झलक पाहिली त्याची. जेव्हा मी ते गाणं आता बघेल मग तेव्हा मी अबे तर वर्डिंग वरून समजते ना. वर्डिंग काय भाला केव्हा राहते, विश्वा केव्हा राहते, वर्डिंग आहे ना. मग ते गाणं आहेच ना त्या क्रोधचं काय. हा क्रोध ऐकून मला फोन करा. A few moments later. हॅलो सर. हो हा नितीन बोला नितीन भाऊ. ते गाणं बघितलं मी आता. नाही थोडंसं प्रॅक्टिस करून बोला तू, म्हणजे कसं मी पण थोडा वेळ काढतो. मी बघितलं आता ते गाणं. हे काय गाणं आहे का बघतात? नाही आता नाही करत मी. थोडं पुन्हा प्रॅक्टिस करू. कारण काय ते वारंवार मी तुम्हाला समजून सांगितलं मलाही बरं नाही वाटत की नाही. मग कदा आपण संगीताच्या तालामध्ये आल्यावर कधी कधी चिडून जातो, मग मलाही बरं नाही वाटते. बरं सर. तुम्ही एक दोनदा प्रॅक्टिस करा आणि मग मला फोन करा. कारण काय तुम्ही पुन्हा एखाद्या वेळेस चुकी करा माझ्या तोंडात काही निघून जाईल. मग ते मला मग गिल्टी फील होतं. कधी कधी मग आपण त्या सेन्स मध्ये येऊन जातो की नाही एकदम गाण्याच्या फ्लो मध्ये. तर मग आपण म्हणजे कारण माझं कसं मी संगीत तज्ञ आहे की नाही. मी ऍक्च्युली पेटी मास्टर आहे. पेटी वाजवतो, तबला पेटी आहे ना. तर मला सूर वगैरे भटकलेले जमत. त्याच्यामुळे मग तुझी प्रॅक्टिस करून बोला म्हणजे बोलायला बरं राहील ना. तर मग काय पुन्हा चुका कराल मग मी तुला असं आहे की नाही. आता तुम्ही थोड्या दूर आहे म्हणून ना जवळ माझा विद्यार्थी जर जसं तुम्ही माझ्याकडे शिकायला आले असते ना एवढ्या चुका केल्या तर चपाचप 2 रायपट शिकल्या. कारण मला काय एकदा म्हणजे कसं आपल्यामुळे कलेचा अपमान नको व्हायला असं वाटते ना. आपली तयारी कमी आहे तर मग आपली तयारी करून घ्या तुम्ही. तयारी कमी असताना मग स्टेजवर चढताना कलेचा अपमान होतो. कामं करताना प्रेझेन्स ऑफ माइंड आणि बुद्धिमत्ता स्थिर पाहिजे. तू माझ्याशी बोलत आहे पण तुझ्या मनामध्ये वेगवेगळे विचार चालताय मला कळते. मी सायकोलॉजिस्ट आहे. बोलताना प्रॉपर आर्ट कोणती दाखवताना दुसरे विचार डोक्यात नको. तुम्ही गाणं म्हणताना डोक्यात दुसरे विचार ठेवता. हा कचरा साफ करत जातो त्याचं चांगलं राहील ना. म्हणजे कसं जे प्रॉपर काम करताना मेडिटेशन काम करावं लागतं. तुम्ही सिंगर चांगले सूर वगैरे बरोबर आहे, आलं बरोबर आहे, पण मेडिटेशनची कमी आहे तुमच्यामध्ये. म्हणजे तुम्ही इकडे गाणं म्हणता मग तिकडे दुसरा विचार करता असा मूर्खपणा नाही करायचा. ठीक आहे. मला प्रॅक्टिस करून फोन करा. कारण असं कारण माझ्या विद्यार्थ्यांनी एवढ्या चुका केल्या तर मी शिकून दिले असते त्याला. कारण आता ह्या जमान्यामध्ये शाळेमध्ये एखाद्या पोराला थापड जरी मारी तरी 2-2 लाख रुपये फाईन बसतो आहे की नाही. माझ्या विद्यार्थ्यांनी मी पट्ट्याने मारतो, दंड्याने मारतो, मोठे काही नाही मारत. कारण अरे विद्यार्थ्यावर प्रेम करत तेव्हाच मारायला पगलाय वा. साले आजकालचे मास्तर विद्यार्थ्यावर प्रेमच नाही करत आणि थापडा मारायला मोठ्याच्या बाप मग ही बोट टाकते. विद्यार्थ्याला आपलं पोरगं समजा, त्याला आपला शिष्य समजा, तर तोही तुम्हाला गुरु समजेल, आपला पालक समजेल. सर बरोबर आहे की नाही. तर मला प्रॅक्टिस करून फोन करा आणि बिना प्रॅक्टिसचे मूर्खासारखे फोन नको. केशव कॉलिंग.